नमस्कार मित्र. एखादी जुनी आर्किओलॉजिकल साईट त्याचा शोध लावल्यावर जो आनंद मिळतो ना मित्र, आज थोडाफार का होईना तसाच आनंद मला मिळालेला आहे. त्याचं कारण असं मित्र की एका जुन्या नाश्त्याच्या ठिकाणाचा जो शोध आहे तो नव्याने मी माझ्यासाठी लावलेला आहे. तुम्ही म्हणाल की ही एवढीशी गोष्ट, त्याचा एवढा मोठा भाऊ तुम्ही का करताय? त्याचं कारण असं मित्र की मी आत्ता आहे 44 वर्षाचा आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मॅकडोनल्ड्स आणि पिझ्झा हट हे पुण्यामध्ये नवीन आलं होतं. त्यांनी आपले पाय जे आहेत ते पसरवायला नुकतीच सुरुवात केली होती. म्हणून प्रचंड जाहिरातींनी त्यांनी आम्हा तरुणांवर हे बिंबवलं होतं की नाश्ता म्हणजे मॅकडोनल्ड्सचं बर्गर किंवा पिझ्झा हटचा पिझ्झा. पण पुण्यात अशीही जुनी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला उत्तम मिसळ, उत्तम भजी असे अनेक नाश्त्याचे पदार्थ मिळतात, ज्याचा आज मी माझ्यासाठी नव्याने शोध लावतो आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याचा आनंद थोडाफार तसाच आहे जो की एक आर्किओलॉजिकल साईट मिळाल्यानंतर होतो. तर नेहमीप्रमाणे हे ठिकाण कोणतं, तिथे काय काय पदार्थ मिळतात, त्या पदार्थांची चव कशी, हे सगळं जाणण्यासाठी या व्हिडिओमध्ये आज माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. छान आपल्यासमोर ही वटेश्वर भुवनची मिसळ आहे. याच्यात आपल्याला जे दिसतं ते म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा, शेव आणि हा याच्यात पांढरा वाटाणा आहे. याच्यात आपल्याला मटकी नाही सापडली. पांढऱ्या वाटाण्याची ही मिसळ आहे. खाली पोहे आहेत आणि थोडं सॅम्पल आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. मला वाटतं थोडा बटाटा पण आहे याच्यात. थोडं अजून सॅम्पल जे आहे ते आपण त्याच्यात टाकूया. सॅम्पल एकदम गरम वाटी आहे आणि छान तर्री अशी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. जवळपास 2 वाट्यात सॅम्पल जे आहे, जवळपास 2 वाट्या सॅम्पल आपण या मिसळीमध्ये ओतलेलं आहे. लिंबू आपण ऑलरेडी पिळलेलं आहे. आता पहिला घास घेऊया. इथे परत आपल्याला मिसळीसोबत ब्रेड स्लाईस मिळतो, पाव मिळत नाही. चला पहिला घास घेऊया. वटेश्वर भुवनची मिसळ खूप सुंदर मिसळ आहे. आपण हलकंसं लिंबू पिळले म्हणून याच्यात थोडा आंबटपणा आहे, पण मूळ मिसळ जी आहे, सॅम्पल जे आहे ते छान तिखट आहे. जुन्या पद्धतीची मिसळ याच्यात फरसाण नाही, शेव, चिवडा आणि सॅम्पल, फक्त याचीच जादू आहे. आणि याचा जो बेस आहे तो म्हणजे हलकी बटाट्याची भाजी आणि पोहे, अशा मुजक्या घटकांनी ही मिसळ एक जादू निर्माण करून तुम्हाला देते, ज्याचा आत्ता मी आस्वाद घेतो आहे. अतिशय सुंदर मिसळ आहे, चविष्ट मिसळ आहे. हलकी तिखट साईडला आहे. आणि पुरेपूर मला आनंद देणारी ही मिसळ आहे. आवडला मला हा पदार्थ. पहिला पदार्थ वटेश्वर भुवनचा जाम इम्प्रेस केला आहे. वटेश्वरमध्ये गोल भजी पण मिळते आणि तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे मिसळीसोबत मी भजी असेल तर हमखास मागवतो. ही आपल्याला वटेश्वरमध्ये ही गोल भजी मिळते. छान असं हे टेक्स्चर आहे या गोल भजीचं.
आणि या भजीसोबत आपल्याला चटणी देतात. ही चटणी आणि भजी बघूया कसं लागतं आहे. माझ्या मते तुम्ही नुसती भजी खाल्ली तरी ठीक आहे, चटणीची तशी आवश्यकता नाही. चटणी भजीची चव जी आहे थोडी दाबते आहे. आपण नुसत्या भजीचा आनंद घेऊया आणि ही भजी तुम्हाला मिसळीसोबत छान आनंद देईल. गोल भजी इंडिव्हिज्युअली ठीकठाक आहे चवीला. एवढा मी इम्प्रेस नाही झालो जेवढा इम्प्रेस मी यांच्या मिसळीने झालो. इथला पुढचा पदार्थ जो मी मागवला आहे तो म्हणजे मटार उसळ आणि पुऱ्या. मटार उसळ जे आहे एकदम वेगळं असं त्याचं टेक्स्चर आहे. हिरव्या रंगाची ग्रेव्ही आहे. मला वाटतं नारळ असेल याच्यात, ओलं नारळ, ओलं खोबरं आणि त्याच्यावर ही छान तर्री आहे. तर ही हा जो रंग आहे ना, हा जो रंगाचा कॉन्ट्रास्ट आहे, हेच बघून मनात एक तीव्र इच्छा झाली की ही किती सुंदर असेल चवीला. आणि सोबत आपण पुरी घेतली. तुम्हाला पाव ही मिळू शकतो. आपण पुरी घेतली आहे तर पुरी आणि ही उसळ त्याचा घास घेऊन बघू. वटेश्वरची मटार उसळ आणि पुरी. मस्त कमाल. आत्तापर्यंत मटार उसळ जिथे मी खाल्ली कम्प्लिटली वेगळी आहे. त्याच्यात ओल्या नारळाचं किंवा मला वाटतं नारळाचं दूध असावं. आपण विचारूया. खूप मस्त आणि खूप वेगळी आहे आणि तिखट एवढी वाटणार नाही पण छान तिखट आहे ही उसळ. आणि सोबत त्यांनी आपल्याला कांदा आणि लिंबू दिलेलं आहे तर आपण त्याचा वापर करूया. संपूर्ण कांदा आणि छान लिंबू पिळूया. खूप मस्त असा पदार्थ आहे. मी कम्प्लिटली माझ्या मनातही नव्हतं की अशी चव असेल या पदार्थाची. खूप मस्त चव आहे, खूप वेगळी चव आहे. आतापर्यंत मी कुठेही अशी मटार उसळ खाल्लेली नाही. अशी चव आहे, कमालीची चव आहे. परत एक घास घेऊया कारण का खरंच मी थांबू शकत नाही. कमाल आहे. खूपच सुरेख अशी ही चव आहे. तुम्ही याची कल्पनाही करू शकणार नाही. इतकं सुंदर असं एक कॉम्बिनेशन आहे. आणि पुरीबरोबर तर एक खूपच मस्त जातं. खूप सुंदर जातं आहे पुरीबरोबर. याच्यावर आपण एक भजी ट्राय करूया. कमालीची मटार उसळ. वटेश्वर भुवनला तुम्ही आला, हायली रेकमेंडेड आहे. तुम्ही ही उसळ आणि पुरी नक्की खा. तुमची मिसळ ही खूप छान आहे पण मटार उसळ त्याहून छान आहे.
त्याच्या रंगावर जाऊ नका. छान तिखटपणा आणि गरम मसाल्याचा वापर आहे याच्यात आणि तो टोन डाऊन केला आहे. मला वाटतं जे नारळाचं दूध आहे आयदर त्यांनी किंवा ओल्या खोबऱ्याने तो क्रीमीनेस आणतं आहे या डिशमध्ये, या पदार्थामध्ये. तो नारळ आणि तो तिखटपणाही छान बॅलन्स करतो आहे, पण तिखटपणा नक्कीच तुम्हाला जाणवेल. थोडी मिसळ शिल्लक होती म्हणून मी इथे यांचा जो वडा घेतला त्यातला अर्धा वडा जो आहे तो मी आता या मिसळमध्ये टाकला आहे. त्या मिसळीसोबत आपण हा वडा कसा लागतो ते बघू. थोडं अजून सॅम्पल मागून घेतलं आहे मी. वडा छान आहे, मिसळही छान आहे, त्याच्यामुळे ते सॅम्पल आणि वडा उत्कृष्ट लागतं. तुम्ही ते वडा सॅम्पल मागवू शकता. छान असा तो पदार्थ ठरेल. बटाटे वडा आणि त्यांचं सॅम्पल. स्ट्रॉंग आहे. माझं नाव महेश नारायण आगाव. हॉटेल 1964 साली चालू झालं की रामचंद्र कुदळे यांनी आमच्या वडिलांनी असं चालू केलेलं आहे ते. आणि त्यानंतरची आता तिसरी पिढी आमचे बंधू प्रमोद कुदळे हे ते हॉटेल हे बघतात ते. आम्ही त्यांना सहकार्य करत असतो, म्हणजे इथं कामत असतो. आणि आपल्या इथं पहिल्यापासून मिसळ, मटर उसळ पुरी, मटर उसळ स्लाईस, परत गोलभजी, वडा शॅम्पल हे उत्कृष्ट, म्हणजे एकदम स्वच्छता आणि एकदम स्वच्छ पद्धतीने. आणि तेलाचा बी वापर असं थोडक्यात, म्हणजे असं तेलकट असं काही नाही. आणि हे जे शेव चिवडा जे आहे ते सगळं आपण कच्चं मटेरियल आणून आपण स्वतः इन हाऊस बनवतो, म्हणजे स्वतः बनवतो. बाहेरून काय आपण आणत नाही. आपण जो ब्रेड आहे तो ब्रेड बी आपल्यासाठी स्पेशल बनवून येतो आणि इथं आपण तो ब्रेड कट करतो. म्हणजे आपण बेकरीतून कट करून नाही आलं तर आपण स्वतः इथं कट करतो तो ब्रेड. आणि आज 61 वर्ष आपल्याला होतं ते. आणि आज म्हणजे नुसते राजकीय झाले, नाट्य कलाकार झाले, सिनेमासृष्टीतले कलाकार झाले, समाजकार्य करणारे आले, भरपूर जण येऊन जातात. इथं मिसळ आवडते भरपूर. म्हणजे आज लांब लांबचा वर्ग, म्हणजे शिरूर झालं, दौंड झालं किंवा नगरचा जरी व्यापारी आला तरी, कारण पूर्वी इथं बाजारपेठ होती, व्यापारी होते. ती जी चव त्यांच्या तोंडावर रुळलेली आहे ती चव अजून त्यांना, म्हणजे आले तरी म्हणतात की बाबा हाय तीच चव. म्हणजे इतक्या वर्षांनी आम्ही आलो, 30 वर्षांनी, कोण म्हणतं 25 वर्षांनी आलो. जुना वाडा होता, त्या वाड्यात आम्ही खाल्ले, आता बिल्डिंगमध्ये, पण ते म्हणतात चव आहे तीच आहे. म्हणजे आज जे आहे चव ती आपण टिकून ठेवलेली. पूर्व भागातलं आपलं सगळ्यात जुनं हॉटेल आहे. म्हणजे इकडे आपल्याला पूर्व भाग म्हणतात, म्हणजे हे भवानीपेठ, गुळाळी ही आपली पूर्व भाग झाली, ठाणा भवानीपेठ. तर या पद्धतीने आपण अजून आहे. म्हणजे आता आपल्याला हा व्यवसाय वाढवायचा चालला आहे. मगरपट्ट्याचे इथे कीर्तने बाग म्हणून आहे, तर तिथं आपण पार्टनरशिपमध्ये शाखा टाकलेली आहे. तिथं बी आपल्याला चांगल्या प्रसिद्धात मिळालं आहे. तिथल्या बी नागरिकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. इथं बी आपल्याला प्रेम भरपूर आहे. त्यात आपण जैन लोकांच्या खातीर आपण जैन मिसळ चालू केली. आज 7-8 वर्ष आले जैन मिसळ चालू आहे. आणि त्या जैन मिसळचा बी ते भरपूर प्रसिद्धात घेतात. आपल्याला चांगला त्याचा हे मिळतं, बेनिफिट मिळतं. हे मराठी माणसाचंच आहे. हो, हे आपलं मराठी माणसाचंच आहे. आणि 61 वर्ष मराठी माणूस टिकून आहे. मी विचारण्याचं कारण असं की अनेक ठिकाणी मी मटार उसळ खाल्ली,
पण इथे जी मटार उसळ आहे त्याच्यात मला वाटतं नारळाच्या दुधाचा का नारळाचा नाही, मटार उसळ जी आहे आपली ती आपण त्याच्यामध्ये गरम मसाले वापरतो आणि गूळ पुदिना आणि दह्याचा वापर आणि ओल्या खोबऱ्याचा बी आपण थोडा त्यात वापर करतो की जेणेकरून टेस्ट येईल. आणि हा वाटाणा आपला भिजवलेला असतो, म्हणजे मॅपको किंवा सोललेला वाटाणा आहे, त्यामुळं हा किती वेळ जरी गॅसवर राहिला तरी तो खराब होत नाही किंवा त्याचं गाळ होत नाही. आणि ही मटार उसळ आपल्याकडेच मिळते, पुण्यात कुठंच मिळणार नाही की ती आपल्याकडेच. आणि ती पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, ब्रेडबरोबर खाऊ शकता किंवा चपाती किंवा आपलं राईसबरोबर बी खाऊ शकता तुम्ही. त्यामुळे ती मटार उसळ आवडते. आणि आपल्या इथे येणारा वर्ग हा उच्च वर्गापासून ते हमाली करणाऱ्या वर्गापासून सगळे येतात. म्हणजे इथं असं नाही की तो माझ्या शेजारी बसला, इथं एकत्र बसून खातात ते. बरोबर. आणि रविवारी तर ग्रुप येतात. म्हणजे परत इथं वाढदिवस साजरे होतात, महिन्यातून 3-4 वाढदिवस सकाळी 8 वाजता येतात, त्यांचा ते वाढदिवस 9 वाजेपर्यंत साजरा करून नाश्ता करून जातात. महिन्यातून 3-4 वाढदिवस होतात इथं. आपली इथली वेळ काय? आपली इथं वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत. नाश्त्याचे पदार्थ कधीपर्यंत मिळतात? 8 वाजता हॉटेल उघडले की तुम्हाला पाहिजे तो पदार्थ तयार भेटतो. आणि आपलं हे जे ठिकाण आहे हे एक्झॅक्टली आहे कुठे? हे आपलं आहे भवानीपेठ गुळाळी म्हणतात इथं. आणि खाली आहे ते पालखी चौक, जिथं माऊलींची पालखी उतरते तिथनं पुढं 100 मीटरवरती आपलं हे भवानीपेठ गुळाळी म्हणतात तिथं. आणि पुढं गोकुळ असतात तालीम आहे. आणि आपलं हे प्रसिद्ध आहे म्हणजे इथं. त्यामुळं खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत. आणि नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत ते जे इथे आले नसतील त्यांना आवर्जून इथे इच्छा होईल, कारण का मटार उसळ खरंच वेगळी आहे. मी आतापर्यंत खाल्ली पण अशी मला नाही मिळाली कुठे. बाकीच्या ठिकाणी मॅपको वाटाणा आणि वल्ला वाटाण्याची असते, आपली ही भिजवलेला वाटाणा. आणि मिसळ ही आपली पांढऱ्या वाटाण्याची. बरोबर. हे मटकी नाही येतात, आपलं पांढरा वाटाणाच येतात. बरोबर. आणि आपली मिसळ ही स्लाईस बरोबरच आहे. पण काही गिरायकांची इच्छा असते पाव म्हणून आपण थोडे पाव ठेवतो, तर वडा स्लाईस बी घेऊन जाणार आहे. माझा एक कॉमन प्रश्न आहे सर, की आता हे जे कोण जुने असे मिसळीचे ठिकाण आहेत तिथे ब्रेड स्लाइसच मिळतो, पाव नाही मिळत, त्याचं काय गुपित आहे? नाही, मिसळ ही कशी, आता ही जे मिसळी आहेत, जे जुने मिसळी आहेत, ते आपल्या मिसळमध्ये काय आहे, बटाटा भाजी, पोहे, नायलॉन पोहे, दगडी पोहे आणि शेव. तर ही पावबरोबर ती नाही चांगली लागत, ही ब्रेडबरोबरच एकदम चांगली. आणि ब्रेड कसा मऊ असतो आणि तोडायला सोपा जातो आणि हे होतं. आणि जे काय फरसाणवाली जी मिसळ आहे ती तुम्हाला पावाबरोबरच चांगली लागेल. हे जे जुने मिसळ आहे पूर्वीपासून ब्रेड आहे, म्हणजे फार पुन्हा बेकरी, हे ते मॉडर्न बेकरी, भरपूर बेकऱ्यांचे ब्रेड वापरले आहेत. आपल्याकडे आहे ते महाराष्ट्र बेकरीचा ब्रेड आहे, फक्त आपल्यासाठी तो बनवतात सेपरेट. धन्यवाद. हां, पोट भरून नाश्ता झाला मित्र. मी आशा करतो तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल. कसं आहे ना मित्र हो, हे अशा जुन्या ठिकाणांना आपण भेट देत राहिली पाहिजे. त्याचं कारण असं की हेच अशी जी जुनी ठिकाणं आहेत ना, ही पुण्याला ती पुण्याची ओळख देतात. नाहीतर आता अशी ठिकाणं पाडून तिथे हे उंच भलाढ्य असे बिल्डिंग्स उभे राहत आहेत आणि पुण्याचं मुंबई व्हायला लागलेलं आहे. तर थोडंफार स्मरणात आपलं हे जुनं पुणं राहावं म्हणून ही अशी ठिकाणं आहेत जिथे आपल्याला एवढे जुनी अशी खाद्यसंस्कृती खायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि तीच आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा आजचा जो प्रवास आहे हा आवडला असेल. आज तुम्ही जे जे नाश्त्याचे पदार्थ पाहिलेत ते तुम्हाला आवडले असेल. तुम्ही जर इथे जाऊन आला असाल तर तुमचा अनुभव जो आहे तो मला खाली शेअर करून सांगा. आणि जर तुम्ही इथे गेला नसाल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन नक्की भेट देऊन या. आणि पुण्यात पुणेकरांचा आणि पुण्यात राहण्याचा हा अनुभव छान तुम्ही पुन्हा पुन्हा घ्या. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. तेव्हाच तुम्हाला ही अशी नवनवीन ठिकाणं जी आहेत, रादर पुण्यातली ही जुनी ठिकाणं आहेत, ही तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. एकांत रायडर या चॅनलवर तुम्हाला फक्त नाश्त्याचेच पदार्थ नाही तर अगदी स्ट्रीट फूड, हॉटेलमधलं जे आहे ते फूड किंवा अनलिमिटेड जे ब्रेकफास्ट बुफेज आहेत ते, अगदी छोटे मोठे टपरीवरचे वडापाव, मिसळ हे देखील, आणि मोठ्या हॉटेलमधलेही थाळी किंवा अनलिमिटेड थाळी, हे सगळं काही या तुम्हाला चॅनलवर मिळत राहील. आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच जुनी आणि नवीन खाद्यसंस्कृतीची ठिकाणं या चॅनलवर तुम्ही पाहत जा.
चला हा भाग इथेच थांबूयात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. भेटूयात पुढच्या भागात असाच एक छानसा नवीन विषय घेऊन. नमस्कार.